जय शिवराय. मी मिलिंद खोत, जरा अटके यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर आता आहे माझगाव ताडवाडी. माझगाव ताडवाडी बोललं तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. माझगाव ताडवाडी गोविंदा पथक. आज प्रो गोविंदाही आहे. प्रो गोविंदा सर्व व्हिडिओ कव्हर करतात, पण आपण आता माझगाव ताडवाडीसोबत चाललो आहे अलिबागला. तिथे सराव होणार आहे. अलिबागला थर रचणार आहेत आणि त्या बीचवर, अलिबागच्या बीचवर जे थर रचणार आहेत आणि अलिबागचा प्रवास आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर माझगाव आपल्या या जरा हटकेच्या यूट्यूब चॅनलवरती मी यावर्षी अनेक गोविंदा पथकांना भेट दिली. प्रो गोविंदाच्या शुभेच्छाही दिल्या. सर्वच गोविंदा पथकांना मला भेट देता आली नाही, पण या सर्व गोविंदा पथकांना माझ्याकडून शुभेच्छा. प्रो गोविंदामध्ये आज कोण बाजी मारतो आणि ॲडव्हान्समध्ये नारळी पौर्णिमेच्याही शुभेच्छा तुम्हाला. तर आता आपण माझगाव ताडवाडीसोबतचा प्रवास आणि तिथला सरावाचा थरार आता आपण या जरा हटके यूट्यूब चॅनलवर पाहणार आहात. तर चला अनुभवूया. माझी ताडवाडी आणि हा माझगाव. इथे ताडवाडी, माझगाव ताडवाडीवाले गोविंदा पथक सराव करतात. आता इथे जमणार आहेत आणि बसेसमधनं आमचा प्रवास सुरू होणार आहे. प्रगती कबड्डी संघ. गणपती बाप्पा, गोपाल कृष्ण महाराज की काळाचौकीचा महागणपती. गणपती बाप्पा, पीर बाबा की हे पीर बाबा वाडीमधलं आहे. पीर बाबाचं स्थान आहे आणि हे जागृत स्थान आहे. आमची अशी सद्भावना आहे की आमचे पीर बाबाचं स्थान जागृत आहे. आमच्या सदैव पाठीशी उभं असतं. समज आमच्या चुका विका जे काय आमच्या सांभाळून आम्हाला आमच्या सदैव पाठीशी. आमचा गणेशोत्सव मंडळाचा असो नाही तर गोविंदाचा असो, पहिला नारळ इथे फुटला जातो. इव्हन लग्न कार्यात पण आहेत ना लोकांच्या, पहिला नारळ इथं वाढवला जागेवाला. आता आपण आपली गाडी ते झाल्याच्या नंतर जागेवाले बाबा की जय. तर हे बघा माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाचा. आता मी गोविंदा आलेलो आहे आणि आता चाललो आहे अलिबागला. तर मंडळी, माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आता अलिबागकडे प्रस्थान करत आहे. आणि पहा, ही एक गाडी आहे, हा गाडी आहेत आणि बाकी दुसऱ्या गाड्या आहेत बाहेर. तर हे अलिबाग, चलो अलिबाग, अलिबाग. अलिबागला थरार आपला होणार आहे. आज अलिबाग आणि उद्या राणीबाग. ओके ओके. तर आज अलिबागला थरार असणार आहे, उद्या राणीबागला थरार असणार आहे. माझगाव ताडवाडी गोविंदा पथक. चला हां चला. बोल बोल बजरंग बली की जय. तर हे बघा, बाल गोविंदा अलिबागला चाललेले आहेत. पहिल्यांदाच चालायचं ना अलिबागला की गेलाय? पहिल्यांदा. पण आता ताडवाडी गोविंदा पथकावर पहिल्यांदाच अलिबागला ना. तर एक ही छोटी पिकनिक पण आहे आणि हा सराव पण आहे गोविंदाचा. सांगितलेलं आहे महाराज की जय, बाबा की जय. आता गाडी निघालेली आहे, एक नंबर गाडी.
2008ला जे नवथराचा जो विश्वविक्रम झाला त्याच्यामध्ये 4 उचलणारी जी व्यक्ती होती अर्थात लव पाटील आपल्या बरोबर आहेत. लव पाटील सर नमस्कार. मला एक गोष्ट सांगा की खूप जवळून बघितलाय गोविंदा आणि तो गोविंदा आणि आताचा गोविंदा आणि आता जी तुमची जागा आहे त्या जागेसाठी मुलं खूप धडपड करत असतात. नक्कीच सांगा ना. नक्कीच धडपडत करत असतात. आज स्पर्धा वाढलेली आहे. बरोबर. त्या जागेसाठी 2008ला जो आपला तुमच्याकडून जो विश्वविक्रम झालेला तो क्षण तो दिवस तो टायमिंग काय होता आणि त्या टायमिंगमध्ये ती एक मनामध्ये दुखदुख होती ना की एवढ्या 2 महिन्याचा तेव्हा आम्ही सराव केला त्याच्यानंतर त्याचं जे फळ आम्हाला जे भेटलं ते आयुष्यात कधी विसरू नाही शकत. त्याच्याबद्दल सांगा. 2008ची गोष्ट सांगायची झाली तर प्रत्येक मुलांनी मेहनत घेतली. त्यात प्रत्येक शिडीतला असेल, सखून शिडी असेल, घरातली असेल, प्रत्येकाची मेहनत आहे. आणि 2 महिने जवळजवळ त्यांनी मेहनत अशी घेतली की आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे या उद्देशाने त्यांनी मेहनत घेतली आणि ते त्याचं श्रेय सगळ्या गोविंदातील बाळगोपाळांनाच जाते प्लस मास्तरांना सुद्धा जाते. कारण त्यांनी ती करून घेतली त्याच्यामुळे ते साध्य करू शकतो. मास्तरांचं मला नाव सांगा. मास्तर आनंद सावंत मास्तर. आनंद सावंत मास्तर. ओके. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. मास्तरांना जरा भेटतो का? अलिबागला चालले आहेत. सर्वांना प्रोत्साहन करायला अलिबाग सर्व प्रोत्साहन करायला झाले आहेत ना. तो डोंगर कुठचा आहे? तो आता होता ना बाजूला. खिंदेरी आणि एक मुंदेरी असं नाव आहे. अच्छा. 2 डोंगर आहेत तिथे. त्याच्या पुढे एक जवारदीप म्हणून आहे. जवारदीप म्हणून एक खंदेरी किल्ला आहे ना. बीपीडीचं ऑफिस आहे ते. जवारदीप म्हणून तिथे सगळ्या बाहेरच्या बोटी लागतात बाहेरच्या देशातल्या आणि मग त्याच्यातला ऑइल बीपीडी घेते आणि मग ती भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमला ती सप्लाय. नाही तो बेट आहे पुढे तो आहे ना तिथे ऑफिस आहे. बीपीडीचं ऑफिस आहे तिथे. जवारदीप म्हणून ते एक आयलंड आहे तिथे बीपीडीचं ऑफिस आहे. चेंज झाला. विंडोजला मुलं उत्तर खाली. पुढे थँक्यू. गोविंदा कुणाचा गोविंदा कुणाचा महाराष्ट्राच्या मुलांचा महाराष्ट्राचे चिंगले पिल्ले नाचायला आले. महाराष्ट्राचे चिंगले पिल्ले नाचायला आले. चिंगले
बघू शकता लय चांगले चालले हे आमचे गणेश मास्तर आहे आणि इकडे आमचे अरुण मास्तर आहे आणि हा आमचा आर्यन आहे आणि कॅमेरामॅन आमचा खास मित्र खास मित्र हा माझा खास मित्र हा पण माझा खूप खास मित्र खास मित्र तर बघू शकतात हा आहे आमचा रुपेश शिर्के तर तुम्ही आम्हाला इंट्रोड्यूस द्या तर तुम्हाला म्हणजे काय वाटतंय कसं वाटतंय आता मस्त वाटते आता आम्ही जरा अलिबागला जातो 8 ठर लावायचे आम्ही मिडलला असणार आणि 2 मुले त्यामधून 1 जण सिलेक्ट करणार आहे माहिती नाही कोण पण मला दोघांनाही जमतं उचलायला तर बघू ते आम्ही अपडेट देत राहू का आम्ही कुठे जाऊ कसं लावू तर किती कडक असणार वगैरे शिड्यांचं सगळं बघून ते तुम्हाला दाखवू हे आमचे अरुण मास्टर आहे बोलताय गणेश मास्टर आहे आणि हे सगळे आहे तिकडे हाय करा पूर्ण मग आमची जे आणि आहे ना आम्ही ही आमची ट्रिप पण आहे पिकनिक सगळं आहे आम्हाला ना माहिती आम्ही लय मजा करतोय लय मजा येते आम्हाला लय मजा येते बसले हाय आपण बरोबर अलिबाग आला मी आला त्यांना काय व्हायचं ते तर माझ्यासोबत होता चला अलिबाग बीच आणि या बीचच्या शेजारी आपला सराव शिबिर आहे दहीहंडी सराव शिबिर तर हा अलिबागचा बीच आहे अलिबागचा बीच किती वाजले आता वाजलेले आहेत 7:24 7:24ला आम्ही आता अलिबागला पोचलेलो आहे 3 वाजता निघालो होतो आता ते सराव चालू आहे ते सराव पाहूया ताडवाडी
इतका मोठा सराव शिबिर इथे आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व दहीहंडीच्या पथकांच्या वतीने आणि दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने मी दिलीप भोईर साहेब, ज्यांना आपण सगळे प्रेमाने छोटम साहेब म्हणतात, यांनी हे जे काही इथे दहीहंडीसाठी उभारलेलं आहे, अतिशय इथे आल्यानंतर कसं एक वेगळा आनंद, म्हणजे आज दहीहंडीचा दिवसच आहे असं इथे वाटतंय. आणि खरोखर हे एक चांगलं प्रोत्साहन आहे अलिबागच्या या दहीहंडी मंडळांसाठी, इकडच्या बाळगोपाळांसाठी. हे एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे छोटम साहेबांनी इथे उभं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या ह्या 1-2 वर्षामध्ये इथे सुद्धा महिलांचे 5, 6, 7 थर लागतील, प्लस पुरुषांचे जे काही स्तर आहेत ते सुद्धा 7-8 थर लावल्याशिवाय काही तिथे मागे हटणार नाही, असं पूर्ण विश्वास मला वाटतो. आणि माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मी इथल्या सर्व बाळगोपाळांना, गोविंदा पथकांना मी येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की सर, आम्ही तुमची वाट पाहतो की 9 थर कसे लागतील, अजून तरी वाट पाहतोय की आपण तुम्हाला पाहणार आहोत. 9 थर तर आम्ही 2008 पासून सुरुवात केलेलीच आहे लावायला, सर्वात प्रथम आम्ही लावलेलीच आहे. पण आज इथे आम्ही 8 थर लावणार आहोत आणि ते सुद्धा 4 एकटे कसे उभे राहतात त्याचं प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. पण ते आम्ही यावर्षी इथे मी 8 थरच लावणार आहोत. नक्की आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू आणि इथे 9 थर सुद्धा येऊन लावू. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही आल्याबद्दल. आपण करूया, बरं वाटतंय तुम्ही जर मुंबईकडे आले आणि खूप मोठी मेजवानी या ठिकाणी दहीहंडीच्या माध्यमातून प्रो गोविंदा अलिबाग पाहायला मिळतोय. आपण सुरुवात करूया पुढच्या. कुलकर्णी सर, आपण बोला सर. थांबवतोय सर, थांबवतोय जरा 2 मिनिटं थांबा, फक्त ते मानपत्र चालू आहे. आपण सत्कार करायला प्लीज या ठिकाणी विनंती करणारे सौरभ भटनागर, अजय पवार, प्रतीश गेंडे, अनिकेत माळवी, रोहन शेळके, श्याम कांबळे, निखिल पाटील, विनय माळवी, प्रणय दरामत, दुकानपूर मात्र आणि विलास भगत या सर्व खेळाडूंना प्लीज आपण व्यासपीठावर यायचं. आपला सन्मान मात्र या ठिकाणी अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर. मित्रांनो, सन्मान कशा संदर्भात आहे आपण सर्वज्ञात आहात. संपूर्ण रायगडचं प्रतिनिधित्व ज्या गोविंदा पथकानं केलं, प्रो गोविंदासाठी संपूर्ण रायगडमधून पहिला गोविंदा जो गेला असेल तो म्हणजेच मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा. आणि या मेटपाडा संघाचं या ठिकाणी पाचवी पिढी ज्या वेळेला 4 थर महिला लावतात आणि 6 थर पुरुष लावतात आणि 7व्या थराची तयारी करतात, आम्हाला गर्व आहे. आम्हाला अभिमान आहे आणि असाच अभिमान आपण उंचावावा अशी आमची अलिबागकरांकडनं आम्ही अपेक्षा करतोय. आणि इथे मी धन्यवाद देतोय, कारण आपण अलिबागची शान एक महाराष्ट्रात येऊन गेला. जोपर्यंत गोविंदा खाली येत नाही ना वरून, तोपर्यंत आपण तिथे लावायचं शार्पी बद्दल.
त्याचबरोबर आपलं जे पथक आहे त्यांनी पण हे केलं. 2 शब्द माझगाव ताडवाडीसाठी. माझगाव ताडवाडी मुंबई यांच्या वतीने आज आम्ही 8 थर लावण्यासाठी आम्ही स्वतः आमंत्रित केलं होतं आणि आज आमच्या अलिबागकरांना खऱ्या अर्थाने ताडवाडी माझगाव हा जो मुंबईचा गोविंदा पथक आहे ह्यांनी अनेक रेकॉर्ड तोडलेले आहे आणि आज इथे आल्यानंतर आमचे पूर्ण समस्त अलिबागकर आणि अलिबागकर पंचकृतीतले सर्वच ग्रामस्थांनी आज तुमचे 8 थर बघितले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. आपल्या ताडवाडी मंडळाला धन्यवाद. पुढल्या वर्षी आपल्याला एकदा पुन्हा संधी देऊ आणि तुमचं आवर्जून आपण इकडे या. येस सर. अरुण सर 2 शब्द सरांसाठी. बरोबर, म्हणजे पहिल्यांदाच या अलिबाग शहरामध्ये जे दिलीप भोईर सर म्हणजे ज्यांना सगळेजण प्रेमाने छोटम शेठ मर्षे म्हणतात आणि त्यांनी जो काही इथे जे उभारलं स्टेडियम ते खरोखर अगदी पाहण्यासारखं आहे आणि एक प्लॅटफॉर्म दिलं आहे या दहीहंडीच्या मुलांना, म्हणजे अलिबागच्या दहीहंडीच्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे आणि मला नक्कीच वाटतं की येणाऱ्या वर्षामध्ये छोटम शेठ इथे काहीतरी आणखीन वेगळं काहीतरी करून ठेवणार आहेत. याची नक्की चाऊल आम्हाला लागलेली आहे आणि सर तुम्हाला खरोखर खूप खूप शुभेच्छा माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आणि आमच्या गोविंदा पथकाकडून. की तुमची ही पुढची वाटचाल अशी यशस्वी हो आणि भविष्यात तुम्ही फक्त छोटम शेठ आहे तर एक काहीतरी पुढे आणखीन एक काहीतरी वेगळं म्हणजे आमदार मंत्री वगैरे वगैरे असे जे काही पदं आहेत ही पुढे लागली तर आम्हाला जास्ती ऐकायला आणि पुढे बघायला मिळालं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. सर मला तर माझगाव ताडवाडीचा ठराव तुम्ही पाहिलात ना. 7:30 वाजता अलिबागला आलो होतो आणि 12:30 वाजता अलिबागला घर रचले. थकलेले होते पण तो जोश आणि उत्साहात थर लावला आणि हा बघा हा होता आणि उत्तमरित्या काम बाजी मारलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. बोल बोल बजरंग बली की जय.